नमस्कार मंडळी. कुत्र्याचं शेपूट किती नळीत घातलं तरी ते वाकडंच राहतं आणि हे पाकिस्ताननं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. शस्त्रसंधी झाली, सीमेवरती काही काळासाठी शांतता देखील पसरली, पण अवघ्या 3 तासामध्येच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या अनेक बातम्या समोर आल्या. सीमेवरील तणावासोबतच पाकिस्तानमध्येही आतील स्फोट थांबलेले नाहीत. हा देश फक्त सीमेवरच नाही तर आतून देखील फाटत चालला आहे आणि हे मी नाही म्हणत आहे, तर हे भाकीत आहे पाकिस्तानचे जे माजी पंतप्रधान होते इम्रान खान यांचं. त्यांनी 3 वर्षापूर्वीच म्हणजे 2022 मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की जर योग्य निर्णय घेतले गेले नाहीत तर पाकिस्तान 3 ते 4 तुकड्यांमध्ये विभागला जाईल आणि ते अण्वस्त्र क्षमता म्हणजेच न्यूक्लिअर वेपन देखील गमावतील असं त्यांनी भाकीत केलं होतं. आणि आज 2025 मध्ये त्यांचे शब्द न शब्द खरे होताना दिसतायत. बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तनवा आणि पंजाब या 4 प्रांतांमध्ये स्वातंत्र्याच्या मागण्या तीव्र झाल्या आहेत आणि पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरी, राजकीय अस्थिरता आणि सांस्कृतिक दडपशाही यांच्या चक्रव्यूहामध्ये अडकला आहे. तेव्हा इम्रान खानचं अनेकांना हे वक्तव्य अतिशयोक्ती वाटलं. काहींना तर हे वाटलं की राजकीय नैराश्यातून त्यांनी हे विधान केलेलं आहे. पण आज 2025 मध्ये पाकिस्तानच्या आत काय सुरू आहे हे पाहिलं तर इम्रान खाननं ज्या गोष्टींचा इशारा दिला होता त्या एकामागोएक तंतोतंत घडताना दिसत आहेत. इम्रान खाननं त्यावेळी त्यांच्या विधानामध्ये सगळ्या गोष्टींचा क्रम देखील सांगितला होता. ते म्हणाले होते जर शहबाज शरीफ जे की पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान आहेत त्यांनी जर स्थिती व्यवस्थित हाताळली नाही तर सगळ्यात अगोदर पाकिस्तान बँकरप्ट होईल, म्हणजे कर्जामध्ये बुडून जाईल. 2 त्यानंतर पाकिस्तानची आर्मी नष्ट होऊन जाईल. 3 पाकिस्तान त्यांचे न्यूक्लिअर वेपन्स गमावेल आणि 4 पाकिस्तानचे 3 ते 4 तुकडे होतील. एस्टैब्लिशमेंट का मसला, अगर इस वक्त एस्टैब्लिशमेंट सही फैसले नहीं करेगी, मैं आपको राइटिंग में देता हूं कि ये भी तबाह होंगे, फौज सबसे पहले तबाह होगी क्योंकि मुल्क बैंकरप्ट होगा. किधर जाएगा मुल्क? मैं आपको सीक्वेंस बता देता हूं ना. ये जब से आए हैं रुपया गिर रहा है, स्टॉक मार्केट, चीज़ें महंगी, डिफॉल्ट की तरफ जा रहा है पाकिस्तान. अगर हम डिफॉल्ट कर जाते हैं इसका मतलब पाकिस्तान बैंकरप्सी की जाता. सबसे बड़ा इदारा कौन सा है जो हिट होगा? पाकिस्तानी फौज. जब फौज हिट होगी तो जो उसके बाद हमारे से कंसेशन क्या ली जाएगी जो यूक्रेन से उन्होंने ली थी डीन्यूक्लियराइज करने की. सबसे बड़ा तो मसला उनको हमारी वाहिद मुसलमान मुल्क है जिसके पास न्यूक्लियर डिटरेंट है. जब वो चला गया फिर क्या होगा? मैं आपको आज कहता हूँ पाकिस्तान के 3 हिस्से होंगे. आणि मित्रांनो आज याच क्रमानुसार गोष्टी घडताना दिसतायत. अन जर असंच चालू राहिलं तर पाकिस्तानचे तुकडे तर होतीलच, सोबतच मराठ्यांचा एक नवीन देश देखील निर्माण होऊ शकतो. तो कसं काय आणि कुठे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. मित्रांनो, सध्या पाकिस्तान सरकारवरती भीक मागायची वेळ आलेली आहे. देशाचं एकूण परकीय कर्ज 126 अब्ज डॉलरवरती येऊन पोहोचलंय. त्यातील जवळपास 65% कर्ज फक्त एकट्या चीनकडून घेतलेलं आहे आणि हे कर्ज फेडण्याची क्षमता पाकिस्तानमध्ये अजिबात नाहीये. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती IMF कडून आलेल्या अटींमुळे सरकारला अनुदान काढावी लागली आहेत, त्यासोबतच कर वाढावे लागले आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तानी रुपया 300च्या जवळपास पोहोचलेला आहे. महागाईचा दर पाकिस्तानमध्ये 34% वरती येऊन पोहोचला आहे. आता त्यातच या युद्धाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तान हातात कटोरा घेऊन जगभर भीक मागताना आपल्याला दिसतोय आणि या सगळ्या गोष्टीमुळेच सामान्य जनतेवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. पेट्रोलचे दर 300 रुपयाच्या जवळ येऊन पोहोचलेत, गहू 150 रुपये किलो आणि वीज दर इतके वाढलेत की अनेक जणांना त्यांच्या घरातली वीज कापावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील विविध प्रांतांमध्ये केंद्रशासित लष्करी सत्तेविरोधात आवाज उठवला जात आहे. काही प्रांत तर थेट पाकिस्तानापासून वेगळं होण्याच्या दिशेनं पावलं उचलू लागले आहेत. आज पाकिस्तानला वेगवेगळ्या 4 भागांमध्ये फाटण्याची वेळ देखील येऊन ठपली आहे. या 4 भागांमध्ये सर्वात जुनी आणि सशस्त्र फुटीरतावादी चळवळ आहे बलुचिस्तान आणि या आंदोलनामागे आहेत
बलोच मराठे आणि यामुळेच बलोचिस्तान होऊ शकतं मराठ्यांचा जगातला पहिला देश। 1948 पासून या प्रदेशात पाकिस्तान सरकार विरोधात लढा सुरू आहे। बलोच लोकांच्या मते त्यांच्या नैसर्गिक संसाधनांचा शोषण होत असून केंद्र सरकार त्यांच्याकडे केवळ कच्च्या मालासाठी पाहत आहे। 2025 मध्ये बलोच लिबरेशन आर्मी म्हणजे BLA या नावाचा गट सक्रिय झाला आणि त्यांनी ग्वादर पोर्टवरील CPEC चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पावरती हल्ले चढवले। मित्रांनो, पाकिस्तानमध्ये हे मराठे कसे गेले, ते मुस्लिम आहेत की मराठे आहेत, त्यांची संख्या किती आहे, याबाबत तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगा। मी त्यावरती एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि त्यामध्ये या मराठ्यांचा सगळा इतिहास सांगेल। दुसरा प्रांत जो वेगळा होऊ शकतो तो म्हणजे सिंध। सिंध येथे सिंधू देश चळवळीचा पुन्हा उद्रेक झालेला आहे। कराचीमध्ये स्थानिक लोकांना वाटतंय की त्यांचं शोषण केलं जात आहे। सिंध प्रांताचं उत्पन्न पाकिस्तानच्या एकूण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे, पण तरीही सिंधी लोकांना राजकीय आणि आर्थिक प्रतिनिधित्व फारसं मिळत नाही, त्यामुळे हा भाग देखील आक्रमक आहे। तिसरा भाग आहे खैबर पख्तूनख्वा। हा भाग पश्तून लोकांचा आहे। यामध्ये पश्तून तहफुजुर मूवमेंट म्हणजे PTM हा गट शक्तिशाली बनला आहे। यातील अनेक लोक लष्कराच्या कारवायांवरती नाराज आहेत। विशेषतः तालिबानच्या प्रबळ प्रभावामुळे सरकारचं या भागावरचं नियंत्रण कमकुवत झालं आहे। PTM ची मागणी आहे की पश्तून लोकांना स्वतंत्र स्वायत्तता मिळाली पाहिजे। कदाचित अफगाणिस्तानमध्ये विलीन होण्याची देखील या लोकांनी कधी कधी इच्छा व्यक्त केली आहे। आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग राहील तो म्हणजे पंजाब प्रांत। पंजाब हा पाकिस्तानचा केंद्रबिंदू आहे। याच ठिकाणाहून लष्कर आणि बहुतेक असे राजकीय निर्णय घेतले जातात, पण इम्रान खान यांना अटक केल्यानंतर पंजाबात लष्कर विरोधात जनतेत संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवरती भारताची भूमिका फार महत्त्वाची ठरेल। ज्याप्रमाणे भारतानं 1971 मध्ये बांगलादेशच्या जन्मावेळी राजनैतिक आणि सामरिक भूमिका घेतली होती, तसंच काहीतरी भविष्यात बलुचिस्तान आणि इतर फुटीर भागांसाठी घडू शकतं, असा काही आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषकांचा अंदाज देखील आहे। आणि हीच भविष्यवाणी असंच भाकीत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 2-3 वर्षापूर्वी केली होती। आणि जर असंच चालत राहिलं तर पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही। आणि आता आपल्याला हे पाहावं लागेल की या देशाचा पाकिस्तानचा शेवट किती तुकड्यांमध्ये होतो आणि कोणकोणत्या भागाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळते। तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतं? पाकिस्तानचे खरंच 3 ते 4 तुकडे होऊ शकतात का? इम्रान खानचं जे काही भाकीत होतं ते कितपत योग्य आहे? तुमच्या मनातल्या ज्या काही भावना असतील त्या मला कमेंट मध्ये सांगा। मी प्रत्येक कमेंट नेहमीच वाचतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करतो। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही आम्हाला Instagram वरती आणि Facebook वरती फॉलो करू शकता। धन्यवाद। जय महाराष्ट्र।